ते म्हणजे शिमला मिरची आणि 2 छोटे पोह्यांचे चमचे आपले तेवढंच दही लागणार आहे. ठीक आहे, आपण आता लगेच कृतीकडे वळूया. हिंग, हळद आणि शिमला मिरची. तर आपण थोडं परतून घेणार आहोत. लगेचच आपण आपल्या आवडीनुसार तिखट आणि मीठ. आपण याच्यात थोडंसं गरम मसाला पण टाकणार आहोत. आता ही भाजी छान परतून झाकण ठेवून त्याला वाफ काढून घ्यायची आहे. पाणी घालायची तशी गरज पडणार नाही. हॅलो फ्रेंड्स, बघू शकता त्याला पाणी पण सुटलं आहे. आणि आता आपण या वेळेस थोडंसं दाण्याचं कूट आणि दही घालून तिला गॅस 5 मिनिटांनी बंद करावा. शिमला मिरची छान झाली आहे. आता आपण गॅस बंद करून काढून घेऊया. हॅलो फ्रेंड्स, आपली शिमला मिरची तयार आहे. आपण अशी शिमला मिरची नक्की ट्राय करून बघा. मुलांना सुद्धा खूप आवडेल. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.